प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 188ला 187ला थांबलो होतो. 86 आणि 87 एकत्र आहे. विज्ञानमय कोश पंचकोशाचं निरसन चालू आहे. एक अन्नमय कोश, दुसरा प्राणमय कोश, तिसरा मनोमय कोश, नंतर आता हा चौथा चालू आहे. बरोबर, चौथा चालू आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय आणि हा विज्ञानमय. तर याच्यामध्ये विज्ञानमय कोशामध्ये सांगतात हा विज्ञानमय कोशामध्ये काय ॲड झालं आहे, जीव ॲड झालेला आहे आणि त्याच्यामुळं तो अगदी त्याच्या जवळ आहे, आत्म्याच्या अगदी जवळ आहे. तो हा विज्ञानमय कोश अनादी असून अहंभाव स्वरूपाचा आहे. अनादी आहे कारण जीव कसा आहे, मूळ म्हणजे परमात्म्याचं प्रतिबिंबच आहे. त्याच्यानंतर तो अहंभाव स्वरूपाचा आहे, त्याचा मी आहेच आहे त्याच्याकडं आणि त्यालाच जीव म्हणतात, जो सापेक्ष पातळीवर संपूर्ण व्यवहार पार पाडतो. ही जगातले सगळे व्यवहार त्याच्या सत्तेने चालतात. या उपाध्या आहेत आणि उपाध्यांकडून तो करून घेतोय काम. तो जशी लाईटमधून पंखा चालतो, काल त्यांनी सांगितलं. परत प्रकाश द्यायचं काम करतो, थंड पाण्याचं काम करील, कधी गरम पाणी करेल. उपाधी अनेक आहेत पण तत्व मात्र एक आहे. त्या तत्वाच्या माध्यमातून ते काम चालतं. तो पूर्वकर्मानुसार पापकर्म तसेच पुण्यकर्म करतो मागील संचित. आणि ही परंपरा कधीच खंड होऊ शकत नाही, कधीच खंड होऊ शकत नाही. जर तसा महान महात्मा भेटला म्हणून त्यांची किंमत जास्त आहे. या सगळ्या एवढ्या मोठ्या पाठीमागं लागलेलं लचांड एका झटक्यात थांबवतो. ती संतांची पावर आहे. संतांची पावर सांगताना ते सांगतात असा अचानक बदल होऊन जातो ना. वाल्याचा वाल्मिक ऋषी होतो अचानक, तुलसी रामायणाचार्य होऊन जातो का. तर ते म्हणतात, त्याचा दृष्टांत देताना सांगतात इतका जबरदस्त बदल होतो, अचानक बदल होतो. जसा एखादी नाव समुद्रामध्ये फसलेली आहे आणि आता अशी मोठी लाट आलेली की आता तो वाचू शकत नाही, एवढी मोठी लाट आली. त्याने समजलं आता आपला इंड, म्हणून त्याने डोळे झाकले. आता संपलेच जमाय. पण बराच वेळ झाला तरी काहीच नाही, म्हणून परत डोळे उघडून पाहिलं तर सगळा समुद्र शांत झाला. असा अचानक बदल होतो, ती पॉवर त्यांच्याकडे. म्हणून हा प्रवास कधीच थांबवू शकत नाही, पुनरपी जननम पुनरपी मरण. पण जर महात्मा भेटला एका मिनिटात तो ते थांबवू शकतो, एवढी त्याच्यामध्ये ताकद असते. मग तो पूर्वकर्मानुसार पाप पुण्यकर्म करतो, त्याची फळेही भोगतो तो जीवात्मा. तो उच्च आणि नीच योनीत निरनिराळ्या देहात जन्म घेत राहतो. उच्च योनी कोणती आहे, मानव. त्याच्यापेक्षा भौतिक म्हटलं तर थोडीशी बरी म्हटली तर स्वर्गाधिक आहे, पण ती खरी बरी नाही. खरी बरी आहे मनुष्य योनीच आहे. आणि त्याच्यानंतर मग श्वापद पशवाधिक योनीमध्ये तो उच्च नीच याच्यामध्ये फिरतो आणि वर येतो आणि खाली जातो. जागृती, स्वप्न आणि इतर अवस्था सुखदुःखाचे भोग ही त्याचीच असतात. जागृतीतलं, स्वप्नातलं आणि इतर अवस्थेतील सगळी सुखदुःख त्या आत्म्याचीच आहेत. पण जर त्याला जाग आली, अहम संकल्पना अनादी आहे. तो जो अहम मैं समय बोल रहा हूँ, तो अनादी, काळ सुरू होण्यापूर्वी ती निर्माण झाली. म्हणजे मैं समय बोल रहा हूँ ना, भागवत महाभारत चालायचं तेव्हा मैं समय बोल रहा हूँ, त्या समयाच्याही अगोदर आहे ते म्हणतात. बघा, काळ सुरू होण्यापूर्वी ती निर्माण झाली. आपण वस्तू ओळखतो त्यापूर्वीच अहम ते असतो. आपण वस्तू ओळखतो, ती छत्री आहे, ती छत्री आपण ओळखतो. कधी ओळखतो, आपला अहम ज्या वेळेला तिथे गेलाय. हा स्पीकर बॉक्स आहे, हा स्पीकर बॉक्स आहे केव्हा बोलतो, मी तिथे पोहोचलो आणि तिथून परत रिटर्न रिप्लाय दिला, अरे हा तर स्पीकर बॉक्स आहे, तेव्हा उद्गार होत असतो. तशीच ती ज्ञानेश्वरीची ओळ आहे. पहिली कृपा आणि मग शब्द, पुढे स्नेह पाजळे, माघा चाली अक्षरे, पाठी शब्द कृपा, अवतरे कृपा आधी. बघा, शब्द नंतर आणि पहिली कृपा अशी आपल्यावर झालेली. आपल्या कानात जो शब्द दिलाय बाबांनी, त्याच्या अगोदर आपल्यावर कृपा झालेली. कसं काय, बाबांनी हेरला ग बाई, हेरला, मला पाहिजे तो मी हेरला. त्या पद्धतीने बाबांनी ते तसं करून घेतलेले. मग ते म्हणतात ती वस्तू
ती त्या वस्तू आहे, परंतु त्या ठिकाणी मी जर नसेल तर अनुभवच संभवत नाही. माझा मी इथेही आहे आणि त्या वस्तू जवळही आहे. प्रत्येक अनुभवाकरता कर्त्याचे निर्देशन करणारा मी भाग अटळ असतो. या खोलीत कोणच नाही, कोण नाही असं सांगणारा तो तर आहेच आहे ना तिथं. मी अहंकार स्वतःच करता असतो. म्हणजे विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला प्रथम कोणती गोष्ट निर्माण झाली असेल तर तो म्हणजे त्या शून्य काळाचा अहम हा प्रथम विचार होय. जेव्हा मी या प्रथम विचाराने कर्तृत्व माझ्या माथ्यावर लादून घेतले, तो प्रकृतीचे केले नेगे, मन हा प्रकृतीचे केले घे घे तो, त्यामुळं तो जीव दशेल आहे आणि तो नेगे. मग कर्तृत्व माझ्या माथ्यावर लादून घेतले असेल तेव्हाच करता ही संकल्पना उद्भवली जाते. मी शेंगा खाल्ल्यात, टरफलं मीच विसरली पाहिजेत. मग त्यांनी तो कर्तृत्व भाव घेतला, म्हणून त्यांनी तो कर्ता भाव घेतला. अशा तऱ्हेने हा अहमभाव अनादी आहे. मीपणा हा अहमभाव जो अनादी आहे तोच जीवभाव, तोच परमात्मा आहे, तेच व्यक्तित्व होय. त्या त्या पातळीवर सर्व कर्मे याच जीवाकडून केली जातात. लगेच आता ट्रॅक चेंज होतोय. विचारांनी उपादित झालेल्या चैतन्य प्रकाशच जगातील सर्व कर्मे करीत असतो. कोण कर्मे करतो? विचारांनी उपादित झालेला चैतन्य प्रकाशच जगातील सर्व कर्मे करीत असतो. पान कोण हलवतं झाडाचं? का पान स्वतः हलतं? पण आपण स्वीकारतो का ते? नाही स्वीकारत. याचा सगळ्याचा करता धरता तो येतो. विचारांनी उपादित झालेले जरी हा करतोय, पण याच्यामध्ये शक्ती कोणाची आहे? आणि त्या उपाधी चैतन्याने ती उपाधी स्वीकारली आणि त्या उपाधीकडून ते काम करतो. संतांची पण उपाधी स्वीकारली आणि त्यांच्याकडून ते काम करून घेतलेले. ती सर्व कर्मे जीवाकडून केली जातात. विचारांनी उपादित झालेल्या चैतन्य प्रकाशच जगातील सर्व कर्मे करीत असतो. म्हणून त्यांनी सांगितलं म्या बोलविले, अमुक केलं तमुक केलं, बस एवढं सांगितलं. तुम्हाला आपल्याला तेवढं सांगून नाही कळत. आपल्याला सगळं डिटेल दिलं पाहिजे. मी हे केलं, मी ते केलं, मी ते केलं, तेव्हा आपल्या डोक्यात घुसेल. त्यांनी फक्त सूत्र सांगितले, त्याला सूत्र म्हणतात ना. एवढं मी केलं म्हणजे बाकीचं कोणी केलं. आपण एक विचारत असतो नेहमी की जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात आहेत? देवाच्या हातात आहे. जन्म आणि मृत्यू कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. आणि त्याच्यामध्ये जन्म आणि मृत्यूमध्ये जो खेळ चाललाय तो कोणाच्या हातात आहे? तो आपल्या गदेच्या आहे, तोही त्याच्याच हातात आहे. पण फक्त आपल्याला हे दोन सांगितल्यामुळं आपण हे मधलं विसरलेलो आहे. मग बघा, एखादा मनुष्य चुकीचा वागून संपला ॲक्सिडेंटमध्ये, लोक लय त्याच्यावर चर्चा करतात, लय चर्चा करतात आणि शेवटी इथं येतात त्याचं आयुष्यच तेवढं होतं. ईश्वराने त्याला आयुष्य जेवढं, हे त्या सगळ्या गणिताचा शेवटचं उत्तर आहे. जेव्हा शेवटचा विचार संपेल तेव्हा जीव भावही राहणार नाही. शेवटचा विचार काय? या कर्माचा मी करताय. जर मी कीर्तनाचा करताय, गायनाचा करताय, वाजवण्याचा करताय तर जीवभाव आहे की नाही? 100% जीवभाव आहे. त्यांनी कल्पना करू नये. त्यांनी जरी किती बोललं तर तो वस्तुस्थितीच्या जवळपास फिरकू शकत नाही. आणि त्याच्या बोलण्या चालण्यावरून वागण्यावरून बी ते समजतं की हा त्या स्थितीच्या जवळपास नाही. आणि म्हणून कुठलीही कर्मे नाहीत. म्हणून बघा, तो संपेल तेव्हा जीवभाव राहणार. मग त्यावेळेला कुठलीही कर्म नाही. केव्हा कुठलीही कर्मे नाहीत? जीवभाव नाही तेव्हा कर्मे नाहीत. त्यानंतर त्या कर्मरहित्य अवस्थेची जाणीवपूर्वक आणि गतिमानपूर्वक अनुभूती येणे यालाच समाधी म्हणतात. काल आपण इथे येऊन थांबलेलो होतो. आता आपण पुढच्या इकडे जाऊ. मग त्यावेळेला त्याचा निम्मा भाग झाल्यानंतर त्याच्याकडून कोणती कर्म जरी असली, ती कर्म जरी दिसली तर ती कर्म नाहीच. कारण ती सहज कर्म ब्रह्मरूप झाल्यामुळं ती कर्मच ब्रह्म ऐसे ज्याच्या मनोनी ब्रह्मतेची कर्म ऐसे बोधा आले सम मनोनी नैष्कर्म्यतेची कर्म धनुर्धर. बरं सगळ्यांना यायला लागले, सगळ्यांनाच यायला लागले. काय सांगताय तुमची पाठ आहे? सांगा ताई. मनोनी ब्रह्मतेची कर्म
ऐसे बोधा आले सम तया कर्तव्य ते निष्कर्म धनुर्धारा. त्यांनी कर्तव्य कर्म केलं तरी ते कसं झालं, निष्कर्म झालं. आणि ते त्याच्या कधी बोधाला आलेले कर्म तेच ब्रह्म, हे त्याच्या बोधाला सम आलं झालं पाहिजे. कर्म आणि ब्रह्म वेगळं नाही. मग त्याचं सगळं, आणि ज्याला कळालं नाही त्याला ते बरोबर त्या टायमाला त्याप्रमाणे भोगावं लागणार. ते काय म्हणतात, ऐसे घटिका यंत्र परिभ्रमेगा, ते बरोबर मग त्याच्याकडून कळून घेऊन तो सुटण्याच्या दशेत आलेला आहे. त्याचं भाग्य थोरे. काल आपण इथपर्यंत आलो होतो. आता श्लोक क्रमांक 188 वाचतो. वर्णाश्रम धर्म, त्यातील कर्तव्य आणि त्याचे कार्य याचा त्या गुणधर्माशी, जे वास्तविक देहाचे गुणधर्म असले तरी त्याच्याशी तादात्म्य पाहून, बघा, वर्णाश्रम धर्म, त्यातील कर्तव्य आणि त्याचं कार्य आणि त्याचे गुणधर्म हे कोणाचे आहेत, देहाचे आहेत. पण जीवाने ते स्वतःचे घेतले म्हणून तो कर्माचा तुरुंगवास त्याला भोगावा लागतो. त्याच्याशी तादात्म्य पाहून हा जीव ते सतत आपलेच समजत असतो. हे कर्म कोणी केलं, मी केलं. विज्ञानमय कोश हा परमोच्च आत्मतत्वाच्या सानिध्यामुळे अत्यंत तेजोमय असतो. का, अगदी जवळचा. इतर मंत्र्यांपेक्षा उपमुख्यमंत्री जरा दिसणारच ना ते प्रसन्न, ते इतरांपेक्षा, कारण ती त्याची सावली त्याच्यावर पडलेली आहे ना. त्यामुळं तो परमोच्च आत्मतत्वाच्या सान्निध्यामुळे अत्यंत तेजोमय असतो विज्ञानमय कोश. तो विज्ञानमय कोश आत्म्यावरील अध्यारोप होय नसलेली वस्तू दाखवतोय. तो विज्ञानमय कोश आत्म्यावरील अध्यारोप आहे. म्हणजे विज्ञानमय कोश कोण आहे, आत्माच आहे. पण त्याच्यावर रश्शीवर जसा साप तसं ते नको दुसरी वस्तू दाखवतो. तो जेव्हा त्या कोशाशी तादात्म्य पावतो तेव्हा त्याला मायेमुळे जन्म मरणाच्या फेऱ्यात सापडावे लागते. त्या विज्ञानमय कोश हा आत्म्याचा अगदी जवळ, त्याच्याकडं तेवढं तेजपणा आहे जेवढी आत्म्याकडे. पण त्यांनी काय केलं, त्या देहाशी संबंध ठेवला आणि ते देह कर्म करतो ते मी करतो असं म्हटल्यामुळे तो जीवदशेत सापडला आणि म्हणून त्याला जन्म मरणाचे फेरे आहेत. विज्ञानमय कोश हा मनोमय कोश, विज्ञानमय कोश हा मनोमय कोश, प्राणमय कोश हा अन्नमय कोश यांच्यापेक्षा सूक्ष्मतर असतो. बघा, विज्ञानमय कोशापेक्षा मनोमय अन्नमय यांच्यापेक्षा हा विज्ञानमय कोश हा, बघा, उलटी भाषा आहे यांची. बघा, नाही तर आपल्याला वाटेल त्याच्यापेक्षा तो उलटे दिले. विज्ञानमय कोश हा मनोमय कोश, प्राणमय कोश आणि अन्नमय कोश यांच्यापेक्षा सूक्ष्मतर असतो. गाडी उलटी आणलेली यांनी रिव्हर्समध्ये. पण ते रिव्हर्समध्ये आणताना कळलं तर बरं. आता माझे मित्रच आहेत, आता त्यांनी अनुग्रह पण घेतलेलं आहे. तर ते घाटकोपरला येत होते. ते एक मुंबईला आले, मी रिक्षावर आणि ते टेम्पोवर किन्नर. आणि किन्नर म्हणलं येऊ दे आणि त्याच्या पायावरच येऊ दे. आणि मग दुसऱ्या दिवशी घरी सुजून बसला पाय. म्हणजे रिवर्स येतोय पण किती अपायकारक आहे. रिवर्स हे कळा पाय, नाही तर येऊ दे कोणाच्या पायावर येऊ दे, कोणी बोलवलं त्याला येऊ दे तसंच आहे. तसा हा इतरपेक्षा हा सूक्ष्मतर असतो. त्याच्या सूक्ष्मत्वामुळे त्याला जास्तीत जास्त सर्व व्यापकत्व असते. इतरांपेक्षा हा व्यापक आहे. कर्माचा विचार केला असता तो आत्म्याला सर्वात जवळचा आहे. बघा, कर्माचा विचार केला असता तो आत्म्याला सर्वात जवळचा आहे. इतर याच्यापेक्षा याचा जर कर्माशी संबंध लावला, बघा आता कसं वाक्य, कर्माचा नाही, विज्ञानमय कोशाच्या कर्माचा जर विचार केला तर तो आत्म्याच्या जवळचा आहे. अन्नमय प्राणमय हे थोडे थोडे पुढचे आहेत. परिणाम तर तो अत्यंत तेजोमय असतो. इतर कोशांच्या तुलनेत त्याला अधिक प्रतिबिंबत्व असते. इतरांपेक्षा चकाचकी आहे त्याला. हा कोश सत्यत्वाची सर्वात जवळची उपाधी होय. आत्मधी ही संज्ञा, आत्मधी म्हणजे काय, जीव अहंभाव, जीवाचा अहंभाव, आपल्यातील चैतन्याचा प्रकाश, विचारधारात कार्य करणारा आत्मा म्हणजेच अहंभाव जीव होय. म्हणून आत्मादी म्हणजेच व्यक्तिमत्व, दृश्य भावना, विचार म्हणजेच अहंभाव कंसात प्रतिबिंबवाद, जीवभाव हे सत्यत्वाचे बुद्धीमधील प्रतिबिंब होय. हा सिद्धांत आहे. त्याने जी आत्म्याचं प्रतिबिंब पडलं आणि त्याला तो स्वतःला काय समजायला लागला, मी प्रतिबिंब हे समजलं असतं तरी चाललं असतं.
बिंब तर जाऊ द्या, पण तो स्वतःला काय समजायला लागला आता, जड देह समजायला लागलेला आहे. आणि त्यामुळं तो जीवदशेला आला. त्याचंच नाव आहे कल्पना केली त्याने, अविद्या आली, त्यामुळे तो झाला जीव. आणि आपल्यासारखे संत आहेत, ते पण 4 2 हाताचे 2 पायाचेच आहेत, परंतु त्यांना जाणीव आम्ही देह नसून आम्ही चैतन्य आहोत, म्हणून ते माये उपाधी शिव बोलीजी. आणि हे दोन्ही तरंग, हरिरूप तरंग, जीव शिव दोन्ही. आत्मादी ही संज्ञा अहमभावाचे म्हणजे जीवाचे निर्देशन करते, तसेच व्यक्तिभावाची व्याख्याही करते. वेगळी व्यक्ती आहे, मी वेगळा आहे जीव. कोणापासून? चैतन्यापासून. याच्याशी तादात्म्य केल्यामुळं बुद्धीकडून उपादित झालेले आत्मतत्व, मायेचे म्हणजेच बुद्धीमधून उपादित झालेले आत्मतत्व म्हणजेच व्यक्तिभाव, अहमभाव. जीव ही अशी गोष्ट आहे की तिला येणे जाणे म्हणजे पुनर्जन्माच्या घटना असतात. जेव्हा तो स्वतः आत्माच स्वतःला काय समजतो, देह, तेव्हा त्याचं नाव काय झालं, जीव. आणि मग त्या जीवाला येणं जाणे, आणि ती जीवदशा बाद झाली का त्याचं येणं जाणं संपलं. आत्मतत्वाला सत्यत्व म्हणून न समजणे आणि अनात्म्याला जीवाला सत्यत्व समजणे, यामुळे निर्माण होणारी भ्रांती पुनर्जन्मास कारणीभूत असते. आता याच्यातून तुम्हाला कळणार, जेने भ्रांतीपासून हिरतले. म्हणजे काय भ्रांतीपासून हिरतले? काय भ्रांतीपासून हिरतले? मी देह आहे, मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी करता आहे, मी ध्याता आहे. इथून आम्हाला माग ओढलं जेने भ्रांतीपासून. आता आलोय ना आपण माग, का अजून जागेवरच आहेत? आपण मागे आलोय का जागेवरच आहे? मामा जागेवर आहे का आलोय मागे? आपण मागे आलोय. बरं आहे. मग हे आलोय आपण, पण शाब्दिक लेवलने आलेलो आहे. त्याच्यातलं काही किलोमीटर प्रवास केलेला आहे आपण, पण असं शिवलो. आता माझ्यावरचं राज्य ते ठेवलेलं असतं, त्याला शिवलं का राज्य संपलं. तसं आपल्याला अजून राज्य संपवायचं आहे की नाही. मग त्या जीवाला बघा ना काय सांगितलं, आत्मतत्वाला सत्यत्व म्हणून न समजणे आणि अनात्म्याला जीवाला सत्यत्व समजणे. बरं, आता शरीर ना खरं नाही, पण शरीरातला जीवभाव खरा आहे की नाही? जीवभाव खरा आहे की नाही? हा, बरोबर. हे वाक्य माहिती असलं किती फायदा होतोय. जीव खरा नव्हे, मग तोही खरा नाही ना हा खरा नाही ना. खरा जो आहे ना तो प्रतिबिंबित आहे, पण तो तिकडं असून कसा काय गुंतला? सत्यत्वाला न समजणे, आत्मतत्वाला सत्यत्व समजून म्हणून न समजणे आणि अनात्म्याला जीवाला सत्यत्व समजणे, यामुळे निर्माण होणारी भ्रांती पुनर्जन्मास कारणीभूत असते. आता आपली भ्रांतीपासून हिरतले आहे की नाही, गुरुवाक्याने मन धुतले. बघा किती सूक्ष्म स्थिती आली. हिरतले भ्रांतीपासून कशाने? गुरुवाक्याने. माझ्या मनाने त्या शरीराशी तादात्म्य केलं होतं, ते आता गुरुवाक्याने मन धुवून काढलं. मग ते मन धुतल्या मने शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. आणि त्या स्फटिकात खालची वस्तू काय, हे वरून ते दाखवतं काय, निळी आहे, काळी आहे, पांढरी आहे. तसं मन आता मला दाखवतोय, तू कोण आहेस? तू आत्मा आहेस, तू ब्रह्मरवीची छाया आहेस तू. मग त्यामुळं मन धुतलं. कोणत्या वाक्याने विचारायचं बरं यांना? कोणत्या वाक्याने धरलं? महावाक्यानेच. गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य महावाक्याने मन धुतले. पण तिथे ते जुळलं नाही. मग म्हणून त्यांनी सुप्त सांगितलं का सांकेतिक भाषेत यांची डोकी चालतील, पण नाही चालणार. त्याला महावाक्य, त्याला वाक्य म्हणले. मग तिथे म्हणले गुरु तिथे ज्ञान किंवा बोध दिला. बघा, ज्ञान, बोध, वाक्य हे सगळं एकाला संबोधलेले नाम. आता आत्मा संघ आहे. बघा आपण कसे होते हे आपल्याला कळालं पाहिजे जगात वावरताना. बस एवढं जरी समजलं ना साहेब, आपला कार्यक्रम संपला. बघा आपल्या पिक्चरचा द हिंड होऊन जाणार आपला. हृदयात पंचप्राणामध्ये अहम अशा स्फुरणाने विज्ञानमय कोश स्वरूप आत्मा प्रकाशतो. बघा हृदयामध्ये
हृदय त्याला म्हणतात, ते एकदम लवचिक आहे, प्रेममय आहे. आणि तिथे त्या पंचप्राणामध्ये तो अहम, मी कोणतरी आहे, पण मी कोण आहे हे नेमकं तिथं कळत नाही. मग मी कोणतरी आहे, मग मी कोण आहे याचं उत्तर कोण सांगतं? संत सांगतात. त्यावेळेला ते क्लिअर होऊ शकतं. मग त्या अहम अशा स्फुरणाने हा विज्ञानमय कोश स्वरूप आत्मा प्रकाशतो. जरी तो अविकारी असला तरी विज्ञानमय कोशाच्या उपाधीमुळे करता भोगता होतो. आत्म्याला जेल नाही, पण आत्म्याने स्वतःच गुंतून घेतलं तर काय तुमचं वाक्य आहे? सांगा बरं, काय तुमचं वाक्य आहे? मी काहीच करता नाही तरी मी करता म्हणलं तर लहान थोर त्याला तुडवणार का नाही? मी चोरी न करता, राजद्वारी म्हणे मी चोरी केली, त्याला मग लहान थोर सुद्धा दरबारात तुडवणार. आता अशा वेळेला जर तुम्हाला एखादी ओळी नाही आठवली ओळ, तरी तुम्ही त्याच्या नादी लागायचं नाही. तिथं अर्थ कळाला ना, मग बस झाला आपल्याला. जो न करताची चोरी, राजद्वारी म्हणे मी केली चोरी. हा बघ, आपली जे त्या जीवाची अशी कंडिशन होती, काही केलं नाही आपण. साहेब तुमचं लग्न झालंय? ना तुमचं झालंय? करा मग, कमाल आहे. हा साहेब, हे दोनदा म्हणतात झाले. मग बरोबर आहे. कश काय म्हणले दोनदा? सांगा बरं तुम्ही. या अजून फसवतात तुम्हाला. सांगा बरं, दोनदा कधी झाले? तुमची ओळखच आता म्हणलं, कस काय माहिती होय? सांगा बरं शिलाताई, प्रमाण देता का नाही कीर्तनात तुम्ही? सांगा. सईताई, एकदा शिवाशी झालं आणि एकदा घरच्यांशी झाले, अशी दोनदा झाले. जन्म बी दोनदा झालीत आणि मृत्यू सुद्धा दोनदा होणार. पहिला मृत्यू झालाय का आपला? नाही. पहिला झालाय खोटा, खरा मृत्यू झालाय. आता राहिलाय कोणता? खोटा. बघा, मी काहीच केलं नाही असा आत्मा आहे. तो अविकारी असला तरी विज्ञानमय कोशाच्या उपाधीमुळे करता भोगता आहे. वेदांतामध्ये असे. साहेब तुमचं झाले का? झाले बाळा, तुझं लग्न झाले? यांचं पण नाही झालं. हे उत्तर आहे द्यायचं. काही झालंच नाही. तुम्ही म्हणले झालं बळच, तर लचंड आलं ना. मग लचंड नाही तर घरची म्हणतील हे काय? मग हे सगळं कसं आहे? चित्रपटातलंय. चित्रपटामधला दोघं जण नवरा बायको चित्रपट पाहायला गेले आणि ती चित्रपटातली बाई म्हणते तुमच्याशिवाय मला करमत नाही, असं नाही तसं नाही, कधीच ती भांडती नाही. त्या मग बायकोने अशी कोपरखळी मारली, बघितलं? तर तो नवरा म्हणला हे यांचं शूटिंग पुरतं आहे. यांची शूटिंग झाली का ही दुसरी गाडी घेऊन जाणार, तो दुसरी गाडी घेऊन जाणार, हे काही घरी नांदती नाही. त्यामुळं कधीतरी एकत्र आल्यावर गोडीने बोलणार, भांडणार नाही. आता आपण कधीतरी नाही येत एकत्र, आपण सततच आहे. आपण सुद्धा कधीतरीच आहे. ही आपली 1.5 मिनिटाची भेट आहे सगळ्यांची. मागे झालं की नाही? आता ही आपली अख्खं प्रपंच किती मिनिटाचं आहे? आपला 1.5 मिनिटाचा आहे. शिनलकर, हे काय म्हणजे मी अजून आहे त्याला तुम्ही अजून मला डबल करा, आहे का नाही? वेदांतामध्ये असे निक्षून सांगितले जाते की बुद्धीची बैठकी हृदयात, हृदय गुंफेत असते आणि बुद्धीमध्ये तेजोमय आत्मा असतो. ही केवळ कवित्व कल्पना आहे. उदात्त भावनांच्या मानवाला सहृदय माणूस म्हणतात आणि जो भावना शून्य असतो त्याला हृदय शून्य म्हणतात. प्रेमाने भरलेल्या मनालाच अंतकरण म्हणतात. मी खडकाच्या गुहेत शिरलो तेव्हा माझ्यावर, माझ्या खाली आणि माझ्या बाजूंना आणि पुढे प्रत्येक ठिकाणी काय असणार? खडकाशिवाय काहीच नसते. अगदी त्याप्रमाणे मी जेव्हा हृदय गुंफेत शिरतो तेव्हा माझ्या सर्वत्र भोवती हृदयच असणार. आणि हेच सांगतात जनाबाई, माझ्या अवतीभोवती सगळा देवच आहे. इकडं हृदय, तिकडं खडक आहे. आणि जेव्हा आत्म्याचा साक्षात्कार होणार तेव्हा सगळं काय असणार? फॅन बंद करा.
पाणी उडालं तर मोटर जळलं. प्रत्येक पुढे ठिकाणी खडकाशिवाय काहीच नसते. अगदी त्याप्रमाणे मी जेव्हा हृदय गुंफेत शिरलो तेव्हा माझ्या भोवती सर्वत्र हृदयच असणार. हृदय म्हणजे प्रेम, शुद्ध प्रेम. आपलं जे प्रेम आहे ना घरदारच्यावर, ते मायावी प्रेम आहे. आता बरं आहे जरा आपलं, कारण बाबांनी थोडी काय झाली आपल्याला युक्ती दिलेली. आता जे प्रेम आहे ना ते नासक प्रेम नाही. नासक प्रेम आहे ना, बाबा महाराज सातारकरांनी सांगितलं होतं त्यांच्या कीर्तनामध्ये. नवरा मेला तर बायको खूप रडते, खूप रडते, आणि रडताना एक वाक्य ती म्हणत असे, तुम्ही गेले आणि आता आमचं कसं व्हायचं, तुम्ही गेले आता आमचं कसं व्हायचं. म्हणजे प्रश्न कशाचा आहे, तुम्ही गेले त्याचा काही संबंध नाही, पण आमचं कसं व्हायचं. आणि बायको गेली तर नवरा म्हणतो, माझं काय नाही हो, माझं काय नाही हो, पण पोरांचं कसं होणार, माझं काय नाही हो, पोरांचं कसं होणार. तर बाबा महाराज म्हणले, काय नाही, मेवणी आयवली, काळजी करू नका. हे का नाही. अशा या प्रेमाच्या सर्वमय वातावरणात साधकांची बुद्धी काम करणारच. बघा, हृदय म्हणजे प्रेम, शुद्ध प्रेम, परमात्म्याविषयी जी आपली भावना आहे ना, त्या प्रेमात कोणत्याही रिटर्नची अपेक्षा नाही आहे, ते शुद्ध प्रेम. अशा या प्रेमाच्या सर्वमय वातावरणात साधकाची बुद्धी काम करणारच. बुद्धीच्या गुहेत ब्रह्म असते. बघा, बुद्धी, हृदयात बुद्धी असते. काय सांगितलं, पहिलं सांगितलं होतं, हृदय गुंफे जेव्हा शिरतो त्याच्यावरती सर्वत्र हृदयच असते. हृदय म्हणजे प्रेम, आणि त्या हृदयामध्ये बुद्धी, आणि बुद्धीमध्ये ब्रह्म, बुद्धीच्या गुहेमध्ये ब्रह्म असते. मग आता खडकाच्या गुहेत घुसला होता तर अवती भोवती सगळीकडे काय होतं, खडक. आता इथं बुद्धीच्या गुहेत ब्रह्म आहे, तर मग आपल्या अवतीभोवती काय सगळं ब्रह्म. बघा, तो दृष्टांत इकडे सिद्धांत. म्हणजेच जेव्हा बुद्धी सर्वमय प्रेमाच्या वातावरणात आत्म्यावर चिंतन करीत असेल तेव्हा आत्मतत्व हे तिच्या चिंतनशील एकाग्र विचाराला उजळून टाकणारा प्रकाश असल्याने ती आकलन करू शकते. आता बुद्धीच्या आतमध्ये सगळं ब्रह्म, ती सद्बुद्धी, ती सद्बुद्धी आहे. आता ही इतरांची बुद्धी नाही. आता तो कुठपर्यंत आलाय, विज्ञानमय कोशापर्यंत. श्लोक क्रमांक 189, आत्मा असंग, प्रकरण 41, आत्मा असंग इथपर्यंत. त्यावेळेला त्या बुद्धी आजूबाजूला सगळं काय, त्या बुद्धीच्या अवतीभोवती ब्रह्म चैतन्य आहे त्याच्या बाजूला. हा हा, बरोबर बरोबर, तेवढं आत गेलेले. तो हृदय, मानवाचं हृदय, मग हृदयाच्या आतमध्ये प्रेम, प्रेमाच्या आतमध्ये बुद्धी, बुद्धीच्या आतमध्ये संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठ. ते संपुष्ट हे हृदय पेटी सांगितलं होतं मागं. काय सांगितलं होतं सांगता येईल, काय सांगितलं होतं उदाहरण. कपाट आहे ना घरी, गोदरेजचं कपाट, ते कुठे आहे, दरवाजा खोलल्या खोलल्या हॉलच्या समोरच आहे का नाही, कुठे आहे ते, बेडरूममध्ये. म्हणजे तिथपर्यंत पोहोचायचं, त्याला हा रूम खोलून दुसऱ्या रूमच्या आत जायचं. तिथे गेलो, कपाटाची चावी खोललं, तो गेट खोलणार. तो गेट खोलल्यानंतर तिकडे एक कोपऱ्यात एक तिजोरी आहे, ते गेट खोलायचं. ते गेट खोलल्यानंतर त्याच्या आतच सगळ्या बांगड्या बिंगड्या ठेवलेल्या आहेत का नाही, का त्याच्या आतमध्ये एक गुहा आहे, आणि त्या गुहेमध्ये मी ब्रह्म साठवून ठेवलेले आहे. संपुष्ट हे हृदय पेटी, करोनी पोटी साठवू. ते आत्म्यावरील चिंतन करीत असेल तेव्हा आत्मतत्व हे त्याच्या चिंतनातील एकाग्र विचाराला उजळून टाकणारा प्रकाश असल्याने ते आकलन करू शकते. जसजसं आपण त्या ती ब्रह्मरूप बुद्धीच्या संगतीत जाणार तेव्हा ती बुद्धी ना आपल्याला काय करणार, अजून साफ क्लीन दाखवणार, सगळं क्लिअर दाखवणार. कोणत्याही गोष्टी आपल्या डोक्यात घोटाळ्याचे येऊ शकत नाही. म्हणून वेदांतचार्य म्हणतात की हृदयात बुद्धी असते. राग द्वेषांनी विक्षेपित झालेल्या अंतकरणाला मन म्हणतात. राग म्हणजे आसक्ती, द्वेष म्हणजे नको मला. त्या मन जेव्हा अंतकरण विक्षेपित होतं त्याचं नाव काय होतं, मन. मन म्हणजे व्यक्तीच्या गळ्याभोवतालच्या दम कोणणारा फास आहे. तर हृदय म्हणजे एखाद्याला मनाच्या दास्यत्वातून मुक्त होण्यास मदत करून सोडवून करणारा देवदूत होय. बघा, हृदयामध्ये हृदय का, हृदय देवदूत का, आणि मन गळाचा भास का. मन राग द्वेषाने लिप्त आहे, आणि हृदय देवदूत का, देवदूत का हृदय.
हृदय का देवदूत? हा, प्रेम आहे. प्रेमाच्या आत काय आहे? बुद्धी आहे. बुद्धीच्या आतमधल्या गुहेत काय आहे? ब्रह्म आहे. म्हणजे तो तुम्हाला त्या 84च्या फासातून सोडू शकतो. ती साध्य करण्याकरता त्याला मनाची चित्त एकाग्रता करावी लागेल. ते साध्य करायचं त्या हृदयाच्या त्या कप्प्यात जायचं आतमध्ये, तर काय करावं लागेल? चित्ताची मनाची एकाग्रता करावं लागेल. प्रेम असल्याखेरीज शक्य नसते. प्रेम असेल ना अवघड गोष्ट शक्य होते. प्रेम होतं कोणाचं? ती गडावरून खाली उतरली हिरकणी बाळाबद्दल, असा अवघड बुरुज पण उतरून गेली का नाही? ती अवघड कधी नाहीये. प्रेम असेल तर अवघड नाहीये. कोणताही ग्रंथ समजून घ्यायचा असेल तर त्या ग्रंथावर काय पाहिजे? प्रेम आहे. तुमच्या आवडते संत, संत सगळेच आपल्याला आवडतात, पण त्याच्यात जर एखादे संत जर आपल्याला आवडतात, अभंग करते, आणि तो अभंग तुम्ही त्यांचा घ्या, सहज तुमचा तो अभंग तुम्हाला सहज तुम्ही बोलणार त्याच्यावर. कारण का? आवड आहे. आणि मग ते व्यसन नाही होणार त्याचं लागणार, त्याच्यावर निरूपण नाही होणार सगळं, मग ते ऑटोमॅटिक प्रसव होणार. ते प्रेम असल्याखेरीचे शक्य नसते. प्रेमाने किंवा भक्तिभावाने जेव्हा एखादा साधक अध्यात्माकडे वळतो, तेव्हा त्याच्यामध्ये एकच विचार ठेवल्यापुढे ते एकाग्र होते. प्रेम कसं माहिती का? प्रेम, आपल्या नवऱ्याचा भाऊ आलाय गावावरून, त्या रात्रीचा आलाय झोपायच्या टायमाला, तेव्हा स्वयंपाक करायचा आपल्याला. आणि आपला भाऊ गावावरून आलाय झोपायच्या टायमाला, तेव्हा स्वयंपाक करायचा आहे. मामा काय पटलं ना तुम्हाला? लगेच मामा लगेच हसले. हां, मग ते प्रेम कसं असतं? कसं असतं ते प्रेम? हां, सांगता जास्त वेळ नका लावू. हां, असं ना. आणि या विचाराला जे प्रकाशित करते ते ब्रह्म होय. बघा, प्रेमाने किंवा भक्तिभावाने जेव्हा एखादा साधक अध्यात्माकडे वळतो, तेव्हा त्यामध्ये एकच विचार ठेवल्यामुळे ते एकाग्र होते. आणि त्या विचाराला ते जे प्रकाशित करते ते ब्रह्म होय. अडाणी माणूस गुळ खाणारा गावबा भागवताचार्य बनतात, रामायणाचार्य. कोणत्या बेसवर? या, कारण ते कसे झालेत? एकाग्र झडले त्यांचं प्रेम त्या नाथबाबांवर. आणि तिथे गेल्यानंतर त्याचं जड बुद्धी असली तरी, म्हणून तुमचं ज्ञानेश्वरी जर प्रेम असलं तर ज्ञान होय मुढा, अति मूर्ख त्या दगडा. कारण तो दगड आहे, पण वाचायला घेतली ज्ञानेश्वरी कोणत्या भावनेने? प्रेममय भावनेने. माझी आई आहे, माऊली आहे आपली. ज्ञानेश्वरी म्हणजे आपली कोण आहे? आई आहे, सख्खी आई आहे आपली. ज्ञानेश्वरी म्हणजे आपली सख्खी आई. हां, पण आपल्या आईसमोर म्हणायचं नाही, नाही तर तिचा पारा वाढू शकतो, आहे की नाही? या विचाराला जे प्रकाशित करते ते ब्रह्म होय. बघा, ते मन एकाग्र झालं का त्याची इच्छा आहे ना समजून घ्यायची, त्याला समजून देतोच देव, ज्याची समजून घ्यायची इच्छा आहे. विज्ञानमय कोश हृदयात आहे असे म्हणते वेळी ध्यानशील समचित्ततेची ही मनाची स्थिती या श्लोकामध्ये सूचित केलेली आहे. बघा, ध्यान करतोय तो आणि त्याला ते विज्ञानमय कोश सहकार्य करतोय, कारण ती प्रेममय स्थिती आणि त्या प्रेममय स्थितीला समजून घेण्यासाठी हा भाऊक झालेला आहे. त्यामुळे ते लगेच त्याला लवचुंबक कसं त्या लोखंडाला खेचून घेतं, तसं तो जीव आत्मादला मला शोधायला आलाय, मला सोडवायला आलेले आहे. तर त्याला तो कसं, जर एखाद्याला आपल्याला एखादा वकील आला एखाद्या जेलमधल्या सोडायला, पण त्याला कळालं नको नको, पण त्याला ज्यावेळेला कळतं हा खरोखर मला सोडवण्याचा प्रयत्न करतो, तो मग तो त्याला सगळं हृदयातली सगळी दालनं ओपन करून सांगतो. तसं त्यावेळी ध्यानशील समचित्ततेची ही मनाची स्थिती या श्लोकात सूचित केलेली आहे. कशी असेल स्थिती? जेव्हा ध्यान करताना आनंदी असला पाहिजे माणूस. त्याची अवस्था नाही झाली तरी त्याच्याकडे बघितल्यानंतर तो असा आतून हसतोय का काय असं त्याच्या चेहऱ्यावर तो चेहरा दिसला पाहिजे, नाही तर त्याचा काय त्याला उपयोग होणार? ते आळशी, त्याला असं वाटलं पाहिजे मी काहीतरी एका मोठ्या गाडीत बसल्यानंतर, अजून महाबळेश्वरला नाही गेला पण महाबळेश्वरला जाणाऱ्या गाडीत बसलाय नुसता आणि बारीचं शीट भेटलं, त्याच्या चेहऱ्यावर असं दिसतं का आता हा महाबळेश्वरमध्येच पोहोचलाय की काय. महाबळेश्वरमध्ये गेल्यावर तेवढा आनंद नाही होणार, तेवढा त्याला प्रवास करताना आनंद होणार आहे.
तशी ती स्थिती होऊन जाते त्याची. कुटस्थ म्हणजे जे ऐरणीप्रमाणे निर्विकार राहते, त्या ऐरणीवर किती लोखंडाला जोडलेले, गरम बी तिला चटके बसलेले, तिलाही फाटका बसलेला आहे, पण काहीच नाही. तसं त्या आत्म्याला काहीच नाही संबंध, तो निर्विकार आहे, तो असंग आहे. पण त्यांनी जर संग केला तो गुंतला. ऐरण तिच्यावर सर्व बदल चालू देते, स्वतः मात्र काही बदल अनुभवत नाही. प्रत्येक हत्यार घडवताना त्याला ते घडवते, पण हे मात्र जाग्यावर. म्हणून निर्विकार आणि हा कुटस्थ या संज्ञेचा अभिप्राय होय. तो कसा आहे? आत्मा निर्विकार, त्याने कधीच काही केलेलं. आत्मा आत्मतत्व कुटस्थ म्हणून अविकारी असते. आणि शरीर मन यांनी उपादित झाल्यामुळे ते बाह्यता करता आणि भोगता बनते. बघा लगे ट्रॅक, ते कसे? ते निर्विकार आहे, कुटस्थ आत्मा. पण ते जेव्हा शरीर मन आणि बुद्धी या उपाधींनी उपादित झाल्यामुळे मग ते बाह्यता करता आणि त्या कर्माचा मग तो भोगता होता. आगा कर्मे जे उरावे ती सुख दुःखाते फळावे आणि तया ते भोगावया देहा यावे देहा एका. सदा परिवर्तनशील दुःखी कष्टमय जीवाची ही अहंकार केंद्रित वृत्ती आणि त्याचे कर्तृत्व आत्म्याकडे जाते. याचे कारण उपाधी होय. आता भोगायला कोणाला लागलं? जीवात्म्याला. परंतु ते कशामुळं? उपाधीमुळे. की ज्या उपाधी म्हणजे मानवाच्या अज्ञानामुळे निर्माण होणारी भ्रामक प्रलंबनेच होत. या उपाधी म्हणजे मानवाच्या अज्ञानामुळे निर्माण होणारी भ्रामक प्रलंबने. आता उपाधी काय? शरीर उपाधी. आणि तुमचं नाव सुद्धा काय? उपाधीच आहे. आणि त्या नावाला अजून पदव्या दिल्या, त्या सुद्धा काय? आता एवढ्या उपाधीने ते खाली गाडलंय, ते कधी वर यायचं? साहेबांचं त्या दिवशीचं जे गवानी साहेबांचं, ते सुद्धा मला नको अबप लावू. हे ते त्या कोणत्या भावनेने बोलले ते नाही माहिती, पण ते सुद्धा नको मला. देवा नाही नाव, देवा नाही रूप आणि देवा नाही गाव, कुठे काय असा आत्मा आहे. ते काहीच नको म्हणतो मला. मला कशाशी संग नाही करा. संग केला का तो गुतला समजायचा. श्लोक क्रमांक 190. हा आत्मा म्हणजे आता ही परंपरा चालूच राहणार की नाही त्याची. तो जोपर्यंत देहाशी मनाशी बुद्धीशी संबंधित आहे तो राहणारच. हा आत्मा अस्तित्वात. बरं, मन बुद्धीशी आणि देहाशी संबंधित आहे एवढ्यावर अवलंबून नाही. मग देहाचे पण प्रकार आहेत. 10 इंद्रिये, मग प्राण, मग मनाचे पण, त्या बुद्धीचे त्या बुद्धी मन, त्याच्यानंतर अजून इंद्रिय विषय, या सगळ्या तुरुंगामध्ये तो सापडला जातो. हा आत्मा अस्तित्वात असलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये जरी आत्मतत्व म्हणून असला तरी तो बुद्धीच्या मर्यादा धारण करतो. तो कशात नाही. एरवी मी नसे ऐसा कौन ठावासे, याच्यात या दगडांमध्ये तो कुठे नाही आहे. पण तरी पण असला तर त्यांनी या उपाधीशी तादात्म्य घेतल्यामुळे तो कसा झाला? त्या उपाधीप्रमाणे झाला. दगडात गेला जडपणाने झाला, बुद्धीत गेला, मनात गेला, चंचलत्व निर्माण झालं त्याच्यामध्ये. म्हणून असला तरी तो बुद्धीच्या मर्यादा धारण करतो आणि संपूर्ण मिथ्या व्यक्तित्वाशी तादात्म्य पावल्यामुळे तो स्वतःला आपण कोणीतरी वेगळे आहोत असे समजतो. त्यांनी कशाशी तादात्म्य घेतले? मिथ्या व्यक्तित्वाशी. शरीर मन बुद्धी हे मिथ्या आहे का खरं आहे? ते पण खोटे, पण जेल करतंय. मग त्याचं खोटं आहे, मिथ्या आहे, तर मग खरं काय आहे? ते खरं काय आहे? ते आत्मा आहे, चैतन्य आहे. त्याचा निवाडा झाला पाहिजे. मिथ्या व्यक्तित्वाशी तादात्म्य पावल्यामुळे तो स्वतःला आपण कोणीतरी वेगळे आहोत असे समजतो. नाही तर तो कोण आहे? मद आकाश, घटाकाश आणि मठाकाश. मठाकाश घटाकाश हे स्वतःला वेगळं का समजतं? उपाधीमुळे. आणि मद आकाश त्याच्यापेक्षा वेगळे. त्या मद आकाशानेच समजलं काय? मी घटाकाश आहे, मी मठाकाश आहे. आणि म्हणून ते गुंतलं गेलं. जसे घट मद घट ज्या मातीपासून बनवलेले असतात त्याहून ते वेगळे समजतात, तसे कोण? घट कशातून तयार झालाय? आणि तो आता स्वतःला काय समजायला लागला? मी घट आहे, मी माठ आहे. हे त्याचं नुकसान आहे. त्यांनी माठ जरी झाला तर काय समजलं पाहिजे? मी माती आहे.
तसं कोणत्याही युनिट गेलं तर त्यांनी काय समजलं पाहिजे, मैं आत्मा हूं, बस. का भूमी आतुनी स्वयंभू निगती, घडिया गाडग्याचे कोंब, ते कुलाल मतीचे गर्भ उमटती. बघा, हे कुंभाराच्या डोक्यात होतं म्हणून मडकी रांजण सुगडे झालं, आणि आपल्या डोक्यात होतं म्हणून हे जग झालं. स्त्री पुरुष जनावर कुत्री झाडं झुडपं कोणाच्या मनात होतं म्हणून आपल्या. घ्या असं म्हणलं आपल्या घरच्यांना गावच्यांना, हे माझ्यामुळे हे सगळं गाव तयार झाले, तेव्हा ते हा चक्रम झालेला दिसतोय आता, आहे की नाही. या अनंत चैतन्याचे स्वरूप सर्वत्र एकम अद्वितीय असे आहे. अनंत चैतन्याचे स्वरूप सर्वत्र एकच आहे, पण दिसते वेगवेगळं. तरी सुद्धा भ्रांतीमुळे ते उपाधींना सत्य मानून चालते. ते एक आहे, एक हरी आत्मा, ही सगळे आपण एक आहोत, पण तरी पण उपाधी भ्रांतीमुळे उपाधींना सत्य मानून चालते. आपण या उपाधींना सत्य मानतो आणि आतल्या चैतन्याला विसरतो, आणि प्रकृती आवरणाशी तादात्म्य चालू ठेवते. मग आपले मन उपाधीशी एकरूप झाल्यामुळे त्याला सीमिततेची भावनेचे दुःख भोगावं लागते. तो व्यापक आहे, पण त्याला कोंडून ठेवल्यानंतर मग त्याला सीमिततेचं दुःख भोगावं लागतं. ज्याप्रमाणे शरीर प्रकृती जर थोडीशी सुद्धा नादुरुस्त असेल तर ती व्यक्ती दुःखी होते, आणि त्या शरीर बिघाडामुळे कणत राहते. आता आपण का कणतोय? शरीरामुळे नाही, शरीराशी तादात्म्य केल्यामुळे, मनाशी तादात्म्य केल्यामुळे, बुद्धीशी तादात्म्य केल्यामुळे आपण काय झालोय, कंप्लेंट्स करतो सारखं, हे असं झालं, हे तसं झालं, हे तसं. हे कणणे आपलं जसं शरीर ठसठस करत असल्यावर दुखतं, तसं यांच्याशी तकलीफ केल्यावर आत्म्याला दुखणं वाढलं जातं. बुद्धीने उपादित झाल्यामुळे माणूस त्याच्याशी एकरूप होतो. बुद्धीने उपादित झाल्यामुळे कशाशी एकरूप होतो? त्या दिसणाऱ्या वस्तूशी. जवळ कोण आहे आत्म्याच्या? बुद्धी. बुद्धी आणि आत्मा. बुद्धी आत्म्याची कोण आहे? पत्नी, अर्धांगी. पण तिने संबंध अजून गबाळगोळ केलं, आणि हिच्या नादाने, बायकोच्या नादाने हा फसला. कोण? आत्मा. बरोबर. सर्व इंद्रियाच्या वृत्ती आपल्या हाती. आत्म्या मिळे कांती, बुद्धी आत्म्या मिळे कांती, प्रिया जैशी. ती पत्नी आहे, त्याचा पुरावा दिला बाबांनी. बुद्धीने उपादित झाल्यामुळे माणूस त्याच्याशी एकरूप होतो, आणि जीवनातील सुखाचा आणि दुःखाचा तो भोगता आहे असे समजून वागू लागतो. आपण याच्याशी टच झालो म्हणून दुःखाला कारण आहे. म्हणून तरीच हा जीव सुख पावे माझा. अजून आपल्याला बर्वे केशव राजा कळू आले नाही, त्यामुळे अजून आपण देवाकडे ही प्रार्थना करत नाही, देवा आता ऐसा करी. आपल्याला उपकार कोणते पाहिजेत? चांगलं भेटू द्या, चांगलं होऊ द्या, माझं चांगलं होऊ द्या. जे चांगलं होऊ द्या म्हणतो तेच काय आपलं आहे? वाईट होणे असं आहे. आणि आपल्याला मोकळं करणं हे आपलं चांगलं होणे. ही सर्व निश्चितच मिथ्या आहे. बघा, सुखाच्या दुःखाचा भोगता असे समजून वागू लागतो, हे सर्व निश्चित मिथ्या असते. ही आपली सुख दुःख कशी आहेत? मिथ्या आहेत. होऊ द्या ऑपरेशन आपलं. दुसरा जेवढा कणल ना तेवढा आपण करणार नाही. पण असं जर आपण ठरवलं दुसरा कणल आणि आपण नाही करणार, तर मग देव म्हणाल याची जिरवली पाहिजे, त्याला नाही कणायला लावायचा आणि कणायला आपल्याला लावील. आमच्या वडिलांचं ऑपरेशन झालं, 77 वय त्यांचं, आणि आमचे वडील, त्यांना तंबाखू खायची सवय. ते गपचूप घरून निघताना पिशवीत बरोबर लपून नेतात, आणि तिथं खाऊन नाही देत ना, तर टॉयलेटच्या तिकडं जाऊन खायचं, थुकायचं, न्यायचं. तर ते शेजारचे त्यांच्याबरोबर ऑपरेशन, मामा को कोणसी ताकद आहे, गाव का मामा इसलिए घूमता है, ऑपरेशन हुआ भी. मामा को बहुत ताकद आहे होतं. आमच्या आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, त्यावेळेला मला असं वाटलं असं नाही करायला पाहिजे, आपल्याला माहीत नसतं. इथे बुबळात इंजेक्शन दिल्यावर कसं होत असेल सांगा बरं. त्याच्या अगोदर रानटी मुसलमान होता, त्याला दिलेलं मी पाहिलं ना आमचा नंबर. तर त्याला त्या झोपवतात ना, त्या लोखंडाचं ते असतं, मेलेल्या माणसाला नेतात लोखंडात, त्याच्या काय म्हणतात, त्याच्या जिवंताला बी नेतात.
तर ते त्याला मागं दांडकी असते, त्याला दांडकीला त्याने धरलं होतं. त्याला म्हणले हिल निघा नाही, असं असं करीत होता. इथे इंजेक्शन देतात, इथे एक देतात, इथे आणि एक इथे देतात, इथे 2 ठिकाणी. आमच्या आईला काहीच नाही झालं, डोळ्यातून रक्त पण आलं, पण तिला काहीच नाही झालं. मी म्हणलं बघा, अशी पण आहे परिस्थिती. तुम्ही देहाच्या परे होत चाललेले आहेत. तुमचं जेव्हा भाव देवाकडे असेल ना तेव्हा नसणार. आता तुमचा जर मुलाकडे भाव असू दे, बाबांनी दृष्टांत सांगितलं होता. एका बाईला सांगितलं तुझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झालाय, ती जे धावत पळत गेली. बरं ॲक्सिडेंट झाला म्हणजे अर्धा तुटलाय का पुरा तुटलाय काहीच कळत नाही. पळत पळत गेली आणि हॉस्पिटलमध्ये पाहिलं तर खडी काट होता, टिचरं टाचरं पडली होती, पट्ट्या मारून पडलं. आणि मग ती खॉटवर बसल्यानंतर मग तिचं लक्ष गेलं पायाच्या अंगठ्याकडं, तर बळबळ बळबळ रक्त चालू होतं. आता हे कधी झालं होतं? पळत सुटली होती तेव्हा, पण तिचं लक्ष कुठं होतं? मुलाकडं. जेव्हा तुमचं आपलं लक्ष आत्म्याकडं असेल ना तेव्हा शरीराच्या वेदना म्हणून कळणार नाहीत. कुठे आलो होतो आपण? हे सर्व निश्चित मिथ्या असते, परंतु या तादात्म्यामुळे तो स्वतःला वेगळा व्यक्तिभाव असलेला असे समजत असतो. आपण त्याच्याशी नातं जोडून घेतलेले, त्याने नाही आपल्याशी, आणि म्हणून आपल्याला भोगावं लागतंय मिथ्याशी. तरी भोगी जात जे तुले, ते देहाच्या एका निके लागले. ते देतो, ते सगळं देहाला भोगावं लागतोय. परंतु आपण त्याच्याशी बघा उदाहरण देतो. तुम्ही म्हणाल असं कसं होईल? आपल्याला दुखलेलं कसं नाही आपल्याला कळणार? नाही कळणार. तुमच्या गाडीला ठोकलं बाहेर कोणी आता, तर तुम्हाला ठोकलं असं होईल? तिला ठोकल्यामुळं तुम्हाला वाईट वाटेल, पण ठोकले कोणला? तुम्हाला काय होणार आहे? तशी ही आपली काय आहे? गाडी. लहानपणी खेळायचं ना आपण, गाडी भुर्र चालायची का नाही गाडी? त्याची गाडी. या गाडीला ठोकल्याने आपल्याला काय होणार नाही, पण आपली गाडी आहे. तिसऱ्याच्या गाडीला ठोकू द्या बरं, आपल्याला काय? बिलकुल नाही, कारण ती गाडी कोणाची आहे? तिसऱ्याची आहे. परंतु ते सर्व निश्चित मिथ्या असते, परंतु त्या तादात्म्यामुळे तो स्वतःला वेगळा व्यक्तिभाव असलेला असे समजत असतो. ते तादात्म्य झालं त्यामुळे तो म्हणतो मी हेच आहे, आणि सत्स्वरूप जे त्याचे मूळ स्वरूप आहे त्याच्या शोधनास सुरुवात करतो. मग तो या मतातील हे त्वाभास या ठिकाणी जोरदारपणे मांडलाय. या मतातील हा भास या ठिकाणी जोरदार मांडलेला आहे. हे सत्य तत्व माझ्याहून कोणी वेगळे आहे हा विचार मान्य केलेल्या शरीर मन बुद्धी यांचा मी निराश केला पाहिजे. आता तो शोधायला लागला मी कोण आहे. मग त्याला कळालं मी कोणाशी जॉईंट झालेलो आहे? शरीर मन आणि विचार यांचा मला पहिला काय केला पाहिजे? निराश. यांच्यापासून मला सोडचिठ्ठी घेतली पाहिजे. आता आपली सोडचिठ्ठी झालेली आहे, अवस्था झाली त्यावेळेला, प्रबोध झाला त्यावेळेला, पण आपण परत त्याच्याशी जडलो गेलो. कसे? तर बिलाड्यापाने एकदा दृष्टांत सांगितला होता. लग्न झालं, 2-3 वर्ष झालं, काय भांडणं झाली, त्याच्यातून सोडचिठ्ठी झाली. सोडचिठ्ठी झाल्यानंतर याचंही लग्न झालं, तिचंही लग्न झालं, आणि 10 वर्षांनी ह्या दोघांचं पहिलं लग्न जमवलेला माणूस भेटला. मग तो भेटल्यानंतर तो तिला विचारतोय तिचं काय झालं? कोणाचं? जिची सोडचिठ्ठी झाली. किती वर्षापूर्वी झाली? 10 वर्ष आहे. त्या मध्यस्थाला विचारतो तिचं काय झालं? तर म्हणलं तिचं बी लग्न झालं. मग म्हणलं तिला काही झालंय का? आता तू सोडचिठ्ठी घेतली, तिच्यापासून काय म्हणतात फारकत घेतली, आता तुला काय काय शिकारायची कारण आहे? तशी आपल्याला अनुग्रह अवस्था प्रबोध दिला तेव्हा आपली याची काय झालेली आहे? फारकत झालेली आहे. तरी मधून मधून आपल्याला ते उठतो पोटसूळ, काय झालं आहे की नाही? कारण त्या माझ्याच कल्पनाशक्तीमुळे प्रलंबित केलेल्या माझ्याच उपाधी आहे तो शोधायला लागला. म्हणतो आता त्याला निराश केला पाहिजे. आणि त्या निराश करायला पाहिजे तर त्या कुठून आलेल्या? ते माझ्या कल्पनेतून निर्माण झालेले आहे. शरीर मन बुद्धी देवाने निर्माण केले का? देव म्हणला मी सगळं निर्माण केलं, पण तुमचा अहंकार मी निर्माण नाही केलेलं आहे, तुमचं तादात्म्य मी निर्माण नाही केलेलं, ज्यामुळे मला शेवटी खांबाचे आकलन व्हावे. म्हणून मला जर कशाचे सत्यत्व नाकारायचे असेल तर ते अस्तित्वात नसलेल्या
भूताचेच होईल. खांबाचे अस्तित्व जर मला ओळखायचे असेल तर मला काय नाकारायला पाहिजे? भूत असलेले का नसलेले? नसलेलं भूत नाकारायचे. ज्याप्रमाणे मातीपासून बनलेली भांडी जेव्हा निरनिराळी नामरूपे धारण करतात तेव्हा त्यांना आपण एकमेकांहून वेगवेगळे समजतो, परंतु सत्यता ती सार रूपाने मातीच असतात, परंतु ते नावरूपाने वेगवेगळे ओळखतात. मग आता त्या तत्वज्ञानी ग्रंथामध्ये एक वाक्य असतं फक्त, तुम्ही नाम आणि रूप सोडा, त्या मडक्याचं रांजणाचं नाव आणि रूप सोडा आणि काय पहा? मूळ स्वरूप माती पहा, आहे की नाही? मग मात्र तुम्हाला ऐक्यता वाटेल. याचं नाव आणि रूप सोडलं तर कळेल काय कापूस आहे. बघा श्लोक क्रमांक 191. परमोच्च आत्मतत्व जरी मूलतः परिपूर्ण तसेच अपरिवर्तनशील असले तरी उपाधीचे गुणधर्म धारण करते. कोणाचे गुणधर्म धारण करते? उपाधीचे. ते कसे? परिपूर्ण मूलतः परिपूर्ण अपरिवर्तनशील आहे, त्याच्यावर कधीच परिवर्तन होत नाही, ते तसं आहे. पण याच्या नादी लागल्यामुळं ते परिवर्तनशील झालं. त्याचे गुणधर्म आपल्याकडे लावून घेतले आणि उपाधी जशी वागतात आणि उपाधी जशा वागतात तसे ते परमतत्व वागल्यासारखे वाटते. कोण वागतं? उपाधी. आणि वाटतं कोण? परमतत्व वागल्यासारखं. जसे अग्नी अविकारी असू नये त्यामध्ये तप्त होणाऱ्या लोह तुकड्याचा आकार धारण करते तसे. बघा आपण एकनाथी भागवत वाचलं, त्याच्यामध्ये हे दृष्टांत आले होते. हे परमोच्च तत्व अग्नीला आकार आहे का? पण लोखंड तापवलं, विळा तापवला तर तो अग्नी कसा दिसतो? विळ्यासारखा दिसतो, आहे की नाही? किंवा अजून एक भागवतमध्ये उदाहरण दिलेलं होतं, काय म्हणतात त्याला, ते असं गोल फिरवतो, हां कोलीत, बरोबर. ते असं पुढं गोळा असतो मोठा, तो पेटवला आणि त्याला रशी, आणि ते जर असं फिरवलं तर ते चक्रासारखं दिसतं. चक्र असतं का? नसतं, पण ते तुम्हाला तसं दिसतं आणि म्हणून आपण फसतो. हे परमोच्च सत्य तत्व उपाधीशी तादात्म्य पावल्यामुळे उपाधीच्या धर्मानुसार आचरण करीत असते. या उपाधीनुसार जेव्हा चैतन्य जेव्हा शरीराच्या द्वारा कार्य करते तेव्हा ते शरीराचे धर्म धारण करीत असते. मी हात, मी पाय, कान, नाक, मी स्त्री, मी पुरुष, असा तो भाव धरत असतो. वास्तविक तो कोण असतोय? जो म्हणणारा मी स्त्री, मी पुरुष, मी हात, मी कान, मी नाक, हा म्हणणारा कोण आहे? आत्मा आहे. त्यांनी काय म्हणलं पाहिजे? हे सगळं कोण नाही, मी कोण आहे? आत्मा आहे. आता हे पुढे जाऊन सांगणारे हे शरीर बिरीर काय आहेच नाही, खरोखर नाही ते म्हणतात, पण ते सुद्धा तुम्ही कल्पनेने केलेले. असं कसं होईल? अरे जर जगत कल्पनेने केलेलं आहे तर हे काय? याच्यातूनच तुम्हाला जगत वेगळं वाटायला लागले ना. हे सुद्धा कल्पनेच आहे. बघा, स्वच्छ काच निळ्या कापडावर ठेवल्यास ती निळी आहे असे वाटते. जसा कापडाचा रंग तसा काचेचा. काचेला स्वतःचा असं रंग नसतो. ती आपल्या, आता काचेचं सांगायचं का? आत्मस्वरूपाचं सांग. ती आपल्या भोवतालच्या परिसराचा रंग घेत असते. त्याप्रमाणे उपाधीच्या मधून कार्य करणारा आत्मा त्या वेळेपुरता उपाधीचा रंग स्वीकारतो. या श्लोकात तोच विचार स्पष्ट करण्याकरता दुसरा दाखला दिला आहे. अग्नीला आकार व रूप नसते. अग्नीला आकार पण नसतो आणि रूप पण नसते. गोलाकार अग्नी, घनाकृती अग्नी, वृत्तचित्तीच्या आकाराचा अग्नी, चौकोनी ठोकळ्याचा अग्नी, असे काही अग्नीला आकार नसतात. अग्नीला वजन नसते. 10 औंस अग्नी, 1 पौंड अग्नी इत्यादी असे संभवत नाही. तेव्हा लोहाचे तुकडे अग्नीत तापवले जातात तेव्हा तो आकार व ती वजने त्यांना प्राप्त झाल्याचे वाटतात. ते काही अग्नीचे गुणधर्म नव्हेत, पण तो आता इतका एकरूप झाल्यामुळं काय वाटायला लागला? आता अग्नीचंच वजन वाटायला लागलं, अग्नीचाच रंग वाटायला लागला, अग्नीचाच आकार वाटू लागला.
परंतु लोह तुकड्याकडे अग्नीला आकार आणि वजन आहे असे म्हटले जाते. कोणाला म्हटले जाते? लोह तुकड्याला. आणि लोह तुकड्याशी संग झाला ना त्याचा पूर्ण एकदम, ऐशेची संचले परस्परे मिसळले. बस आता हा लोखंडाचं वजन हे बुद्धी घेतले येतुले हो वा बेगा. तसेच परमात्मा सदा एक रूपच आहे. तो सत्स्वरूप असतो. तो शुद्ध असे असणेपणा अशा अशा वस्तूमध्ये असेपणा होय. त्या वस्तूमधील ती तसा तसा असेपणा जर काढून टाकला तर त्या वस्तूला अस्तित्वच राहणार नाही. त्या अग्नीला जर आणि त्या लोखंडाला त्याच्यापासून तिथं बुद्धीने बाजूला करायचंय का हाताने बाजूला करायचंय? तर आपल्याला लोखंडातून अग्नी बाजूला करायचा म्हणल्यावर हाताने केल्यावर काय होईल का नाही? झटकन बाजूला हातच झटकन बाजूला होऊन जाईल की नाही. असेपणा सत्स्वरूप हेच मुळी त्याचे स्वरूप आहे. अग्नीचं वेगळं स्वरूप आहे, ते दिसतंय तसं नाही. त्यांच्यात काही असेपणा अगर नसेपणा असे काही नाही. अग्नीमध्ये आहेपणा बी नाही वजनाचा, आणि वजनाचा नाहीपणा नाही. आकाराचा आहेपणा नाही, आकाराचा नाहीपणा नाही. त्यातून काही कधी उद्भूतही झाले नाही. त्याच्या त्या शुद्ध स्वरूपात ते जाणीव तत्वसुद्धा नव्हे. आता बघा ट्रॅक चेंज झाला आहे. आता ते गेले सिद्धांताकडे गेले डायरेक्ट. त्यातून काही कधी उद्भूतही झाले नाही. त्याच्या त्या शुद्ध स्वरूपात ते जाणीव तत्वसुद्धा नव्हे. आता जर तुम्ही त्यांना म्हणायला लागले ना हे जाणीव तत्व आहे, ते सुद्धा ते सहन करीत नाही. मी जाणीव तत्व, मी सोहम, मी त्याच्या पुढचा आहे, मला अनुभव, मी अनुभवाच्या पुढे, समाधीच्या पुढे, हे सगळं अलीकडं त्याच्या अवतीभोवती जाण्यासाठी आहेत. तिथे गेल्यानंतर एकार्णव झाला, तरंग बुडाला, पुढचं नाही स्वीकारत माणसं. तैसा देह झाला एक रूप. कोणाशी एकरूप झाला देह? अंगठी कोणाशी एकरूप झाली? सोन्याशी. अभिन्नत्व आहे. सुवर्ण मनिया आणि कल्लोळो पानिया. तैसा मज तू शरण ये पा. बघा कोण? सुवर्ण मनिया सोन्या आणि कल्लोळो पानिया. बघा लाट. तशा प्रकारे मला शरण ये. मग त्यावेळेला तिला अंगठी म्हणणं हे तर शोभत नाही, पण त्याला सोनं म्हणणं हे सुद्धा त्याला स्वीकारत नाही तो. तसा हे जाणीव तत्व आहे, हे सुद्धा तो चिटकून घेत नाही. जाणीव तत्व आहे म्हणजे परत वेगळेपणा, ते सुद्धा त्याला चिटकत नाही. ते सोनियाच्या सुती गोविले तैसी म्या जग धरिले सबाह्य अभ्यंतरी. प्रद्युम मांडुक्य उपनिषदातली श्रुती दिलेली आहे. जेव्हा ते वस्तू मात्रांना प्रकाशित करते तेव्हाच फक्त ते असते. डायरेक्ट बाटली दाखवली, कोणी दाखवली? त्याने दाखवली. त्या जाणीव तत्वाने या बाटलीची जाणीव करून दिली. पण ते तसं दाखवता नाहीत म्हणून बोटाने दाखवता नाही, त्याचा असं शब्दात वर्णन करता नाही त्याला. ते काहीतरी आहे असेही म्हणता येणार नाही, म्हणून आठव बी नाही नाठव बी नाही. ते फक्त अस्तित्व स्वरूपच असते, दुसरे वर्णन होऊ शकत नाही. आणि तू ते आहेस, आत्ताही तू तेच आहेस. कोणाला सांगितलं? वाल्या कोळ्याला. तू ते आहेस. मी दरोडेखोर आहे तरी आत्ताही तू तेच आहेस. मला अस्तित्व नाही असे कोणी म्हणू शकत नाही. मी आहेच ना, तो मी तर आहेच ना. मला अस्तित्व आहे, मी आहे, हाच सर्वांचा सार्वत्रिक अनुभव असतो. मी कोणतरी आहे काय समजतो मला? पोरांना मारायला गेलो तरी त्यांचा तो जागृत होतोय. काय समजताय मला? म्हणजे तो स्वतःला सुद्धा काहीतरी समजतोच. हा मी आहे पणा हेच सत्यत्व होय. एरवी सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे अमुक आहे. ती वस्तुगामी ते सत्य तत्व आहे. हे एका सत्य स्वरूपाचे आहे. हे एकच
हे एकच स्वरूपाचे आहे, एकाच स्वरूपाचे आहे, कारण ते सर्व स्वरूपाच्या पलीकडचे आहे. जाणीव तत्व म्हणून त्याची दुसरी व्याख्या करता येत नाही. ते वर्णनातीत असते आणि गुरुजी सुद्धा वर्णनातीत आहे. गुरुजी जोपर्यंत वर्णनात आहे तोपर्यंत गुरुजी उपाधीत आहे. सर्व वर्णन केलेल्या वस्तूच्या सर्व गुणधर्माचा विस्तार करतात. सर्व वर्णन केलेल्या वस्तूच्या सर्व गुणधर्माचा विस्तार करतात. वर्णन कशाचं आहे? वस्तूचं वर्णन आहे, त्याचं वर्णन होऊ शकत नाही. अनंत तत्वास गुणधर्मच नसतात. ज्या क्षणी गुणधर्म पाहिले जातात त्या क्षणी ते सीमित होते. तुम्ही जे पाहता, काय पाहतो आपण तेच पाहतो. तुम्ही जे पाहता, जे ऐकता, ज्याचा वास घेता, चव घेता, जे स्पर्श करता, जी भावना करता किंवा जो विचार करता, हेच त्याचे गुणधर्म आहेत. ते गुणधर्माच्या आणि वैशिष्ट्याच्या पलीकडे असते. हे गुणधर्म कोणाचे आहेत? त्या सीमिततेचे आहेत. मी पाहतो, मी ऐकतो, मी वास घेतो, मी स्पर्श करतो, हे कोणाचे गुणधर्म आहेत? सीमिततेचे आहेत. आणि तुम्ही कसे आहेत? अनंत तत्व आहात, तुम्ही व्यापक आहात. ते गुणधर्माच्या आणि वैशिष्ट्याच्या पलीकडं असते. त्याला कोणताही गुणधर्म चिटकत नाही, त्याला कोणतं वैशिष्ट्य नाही. ती चैतन्य आहे. मी चैतन्य आहे आणि मला शरीर, मन, बुद्धी याच्याशी काही कर्तव्य नाही. माझा कशाशी संबंध नाही? तोडावा संबंध यांचा माझा यांच्याशी काही संबंध नाही. शरीर, मन, बुद्धीशी असे वाटणे हीच आध्यात्मिक पूर्ण अवस्थेचा, अत्युच्च अवस्थेचा साक्षात्कार होय. आपल्या तर डोक्यात ते मी आणि माझं हे गबाळ भरलेले, तो प्रपंच नाही, ते नातेवाईक नाही, ते गणगोत्र नाही, ते काय? गबाळ. आणि अनेक नका पडू गबाळाच्या भरी. ते गबाळ घेऊन बसलेले आपण. अरे माझा याच्याशी संबंध नाही, तर याच्या संबंधाने जे आहे त्यांच्याशी माझा काय संबंध आहे? मोक्ष म्हणजे काय? प्रकरण 42. मोक्ष म्हणजे काय? शिष्य विचारतोय. श्लोक क्रमांक 192. भ्रांतीने किंवा अन्यथा परमात्मा स्वतःला जे जीव समजतो हाच मुळी अध्यास होय. भ्रांतीने, अन्यथा भ्रमाने किंवा अन्यथा परमात्मा कशाने स्वतःला मी जीव समजतो हाच त्याचा अध्यास आहे. रश्शीला साप समजणे हाच त्याचा घोटाळा आहे. तसं स्वतः परमात्मा स्वतःला काय सीमित समजतो. जे अनादी असते त्याला अंत आहे असे म्हणता येत नाही. आपण अनादी आहेत. आपण कसे आहोत? आपली स्टार्ट सांगता येईल का? पण आता आपला बर्थडे करायचा आहे, मग सांगावं लागेल. कारण बर्थडे कशाचा करतो? या शरीराचा. अरे आज बर्थडे करतो, केक करतो, अजून थोड्या दिवसांनी असा केक शिजवणार आहे तिकडं 10-15 मनामध्ये डुसण्या मारू इजायला लागला तरी पेटवणार आहे. त्याचा काय बर्थडे करतो? तुझा बर्थडे कर ना. तो राम जन्म, श्रीकृष्ण जन्म, दत्त जन्म हा बर्थडे तुमचा आहे. त्याला अंत आहे असे म्हणता येत नाही. म्हणून आत्मतत्वाचा जीवभाव की जो नेहमी पुनर्जन्मास पात्र असतो. आपल्याला जन्म मारून काय? मी आत्मा असून मी स्वतःला काय समजणं? शरीर समजणं, मन समजणं, बुद्धी. मग जन्म मरण तर जरूर होगी, जेल जरूर होगी. त्यातही अंत असणार नाही. ते पुनर्जन्म चालूच राहणार आणि तो थांबणार नाही. सारखं चालू राहील ते घटिका यंत्र. तेव्हा हे गुरु जीवाला मोक्ष कसा मिळणार हे मला कृपा करून सांगा. आता आपली एवढी ताप आहे का बाबाला जाऊन हे गुरु मला मोक्ष कसा मिळेल सांगा? ते बाबा काय म्हणायच्या अगोदर ते बाजूचे ते म्हणतील याला पहिलं बाहेर हाकलून द्या. आचार्य गुरु आत्तापर्यंत काय स्पष्ट करीत होते ते शिष्याला समजले आहे. आता याला कळालं. काय समजलं?
अरे बापरे, याच्याशी जर मी तादात्म्य केलं तर 84 लक्ष योनीची परंपरा, आणि मग ती कधीच संपणार नाही. बापरे बाप, हे गुरु, मग मी सुटणार कसं? मोक्ष सांगा. गुरुजीला आनंद झाला. आता जेवढ्या त्याला भोकाड्या दाखवल्या होत्या त्याला तो घाबरलाय, आणि आता म्हणतोय मला काय करायचंय? सुटायचंय. आचार्य गुरु आतापर्यंत काय स्पष्ट करीत होते ते शिष्याला समजले आहे. हा युक्तिवाद समजून घेण्याचा जे जे प्रयत्न करतात त्या सर्वांच्या मनात एक शंका येतच असते, मग सुटणार कधी आपण? मग सुटणार कधी आपण? साहजिक शिष्याला ती शंका आलीच असून तो ती गुरूंना आता विचारित आहे. कोणत्याही कारणाने असो, मग मनात उडालेला गोंधळ असो की भ्रांती असो किंवा अन्य काही कारण असो, त्या परमात्म्यास जीवभावाची वृत्ती प्राप्त झालेली असते, कोणत्याही कारणाने कोण. पण आता तो परमात्मा कोण झालाय? आणि मग तो या तडाख्यातून कधी सुटल? ज्या उपाधीमुळे परमात्म्याला जीवभाव आलेला आहे तिला माया असे म्हणतात. कोणामुळं गुतलाय? मायेमुळं. माया डेंजर आहे का नाही? ती आहे की नाही? किती व्यापक आहे? किती व्यापक आहे का नाही? जर अज्ञानाला व्यापक आहे आणि ज्ञानाला माया नाही, म्हणजे नाही ती गुंतू शकते का? पण नाही हे कधी कळल? ज्ञानातून कळेल. माया असे म्हणा, माया अनादी असते, ती अनादी असते, त्याला अंत नसतो, म्हणून माया कधीच संपू शकणार नाही. या संसार वृक्षाचा अंत कधीच होऊ शकणार नाही. 100% ज्ञानेश्वर महाराज म्हणले नाहीच होऊ शकणार. का? जोपर्यंत विचाराने डोकं वर काढलं नाही तोपर्यंत या संसार वृक्षाचा नाश होऊ शकत नाही. म्हणजे आपल्याला काय करावं लागल? विचाराने काय करायला पाहिजे? डोकं वर काढलं पाहिजे. तिचा कधी नाश करता येणार नाही. एकदा का परमात्म्याने मायेत प्रवेश केला की जीवभाव नित्य होतो. जीवभाव नित्य झाला की येणे जाणे म्हणजे पुन्हा जन्म घेणे, संस्कृती म्हणजे पुनरुपी जननम जननी जठरम, याला संसार म्हणा. ही सुद्धा नित्य टिकणारी होतात. तो सारख्या परंपरा चालू. त्याच्यासाठी आता हा पितर पर्व चाललेलं आहे. त्यांना थोडीशी सबसिडी द्या, आम्ही 5-25 जेवायला घालतो. उपाधीशी एकरूप झालेल्या परमात्म्याला जन्म आणि मृत्यू ही घटना नित्य स्वरूपाची होती का नाही? आता त्याला 100% जेल होईल. जर हे असेच असेल तर हे सद्गुरू एखाद्याला मुक्ती कशी मिळणार? ते आपण नेरूळला गेलतो ना, तुम्ही होते ना काका, तर तिथे ते एका ताईने कीर्तन प्रवचन झाल्या विचारलं होतं, मी हे सारखं चालू राहणार, कर्म तर करणार आपण आणि त्या कर्मामुळे जन्म, मग आपण सुटणार कधी? प्रश्न परफेक्ट. म्हणजे प्रवचन सक्सेस. सुटणार कधी? पवित्र तुळशीची माळ घातल्या सुटणार. आम्ही घातले ते सुटलेत का? नाही. नुसती माळ घालून नाही जमणार. माला बनाई काष्ट, लाकडं घातली तुम्ही गळ्यात, माळ नाही घातली. तुळशी पत्र ठेवणे शरीरावर, त्याचं नाव माळ घालणे. या शरीरावर मी काय केलं? तुळशी पत्र ठेवा. मेलेल्याला पेटवा, काय हरकत नाही. आम्ही याच्यावर काय ठेवलंय? तुळशी पत्र. तेव्हा याला असं वाटलं हे तुळशी पत्र ठेवलं म्हणजे हे कोणाला अर्पण केलं? श्रीकृष्णाला अर्पण केलं. त्यावेळेला खरा माळकरी होतो. मी जोपर्यंत तोपर्यंत त्यांनी कोणालाच अर्पण नाही केलं. उलट त्यांनी अजून तिला गुंतून ठेवलेले. कोणला? माळेला. आहे की नाही? माला बनाई काष्ट की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करी, जपने वाला कुपू. त्याची डोकंच चालत नाही, त्याची बुद्धीच रस्सा तळाला गेलेली आहे. ही कृपा करून सद्गुरू मला हे बघा स्वरूपाची घटना नित्य स्वरूपाची सतत मग चालू राहणार. त्या प्रक्रियेतून कधी सुटणार आपण? जर हे असेच असेल तर हे सद्गुरू एखाद्याला मुक्ती कशी मिळणार? प्रश्नचिन्ह. कशी मिळणार मग? हे कृपया मला सांगा. शिष्याने सद्गुरूंना नम्र शब्दात, लीन आवाजात, बोलताना बारीक आवाजात पाहिजे, आहे की नाही? नम्र शब्दात, लीन आवाजात. आपण जर कोणाकडे काम करायला गेलो, चपराशाशी कसं बोलतो? चपराशाशी, साहेब आहेत का आतमध्ये? साहेब आहेत. ते म्हणतात काय? साहेब आहेत का आतमध्ये? ती भाषा आपली पाहिजे जर त्यांच्याशी संवाद करायचा आहे. आणि आदरयुक्त विचारलेल्या शंकेचा हा आशय आहे. श्लोक क्रमांक 194 वाचतोय. 43 क्रमांकाचं प्रकरणे आत्मज्ञान मुक्तीचा उपाय. श्री गुरु वाच्य. श्री गुरु म्हणाले, हे विद्वान शिष्य श्रेष्ठा,
2 वेळा म्हणाले काय श्री गुरु बघा, 2 वेळा म्हणाले का त्यांना आनंदच झालाय जास्त. प्रश्न महत्वाचा विचारलेला त्यांनी, बाकीचं विचारलं नाही, माझ्या लेकीचं कसं होणार आहे, पोराचं कसं होईल ते नाही विचारलं. हे श्री गुरु म्हणाले हे विद्वान, श्री गुरु म्हणाले हे विद्वान शिष्य श्रेष्ठा, शिष्यांमधला श्रेष्ठ शिष्य विद्वान, तू फार चांगली गोष्ट विचारली आहेस. कोणाला कोण काय विचारतं का? तर त्याचे उत्तर नीट लक्ष देऊन ऐक. जो भ्रांती लक्ष देऊन ऐक, जो भ्रांतीचाच परिपाक असतो अशा कल्पनेने मनासमोर उभ्या केलेल्या गोष्टी कधीच सत्य गोष्टी म्हणून मनात येत नाहीत. भ्रांती आहे ना साप, कधीच चावू शकत नाही. खांब ही काय झाली, त्याच्यावर भ्रांती झाली, भूत, तो भूत कधी खाईल का आपल्याला? मग संसार ही काय आहे, भ्रांती. ती कुठं सत्य आहे, आपल्याला कुठं लटकवणार आहे? मोक्षाचं बघा दालन कसं उघडलंय, ते सगळं खोटं आहे म्हणजे लगेच सुटला गा. बघा, जो भ्रांतीचाच परिपाक असतो अशा कल्पनेने मनासर्व उभ्या केलेल्या गोष्टी कधीच सत्य म्हणून मानता येत नाही. काय काय गोष्टी सत्य मानता नाहीत? शिष्याने विचारलेला प्रश्न ऐकल्याबरोबर श्री गुरु उत्तर देताना त्यांनी शिष्याच्या युक्तिवादाचे सूक्ष्म निरीक्षण या संबंधी कौतुक केले. वा, काय प्रश्न विचारलाय म्हटले. आणि ज्या पद्धतीने प्रश्न विचारला आणि ज्या पद्धतीने ज्या युक्तीने विचारलाय, ज्या नम्रतेने विचारलाय, तो प्रश्न विचारला त्याबद्दल त्याला शाबासकी दिली. ते म्हणतात खरोखर तू प्रश्न छान विचारलास हे विद्वान शिष्या. आता माझे उत्तर तू शांत चित्ताने आणि काळजीपूर्वक ऐक. आपल्याकडे 15 मिनिटं आहे बघा, किती महत्त्वाचा विषय सांगतात, एका झटक्यात सुटू आपण आत्ता या घडीला. भ्रांत विश्वातून निर्माण झालेल्या कल्पना या सत्यत्वाने स्वीकारता येत नाहीत. भ्रांतीतला साप स्वीकारता येत नाही, भ्रांतीतलं भूत स्वीकारता येत नाही, भ्रांतीतली चांदी स्वीकारता येत नाही, आणि भ्रांतीच्या पाण्याने तहान भागत नाही. म्हणजे ते सगळं कसं आहे, खोटं. तुमच्या भ्रांतीने कल्पनेने झालेले ते खरं नाही. भ्रांत विश्वातून निर्माण झालेल्या कल्पना ह्या सत्यत्वाने स्वीकारता येत नाहीत. कोणती? प्रथमता देह इंद्रिय आहेत. काय? भ्रांती. कशी आहे ती? खोटी. देह इंद्रिय आहेत. हाच विचारमुळी एक भ्रांतमय गैरसमज आहे. मी देह आहे आणि देह इंद्रिय आहेत. अंगठी आहे हीच भ्रांती आहे, लाट आहे हीच भ्रांती आहे. मग खरं काय? सोनं आहे, पाणी आहे. तसं देह आकाराशी कैसा ठाव. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ती काया गोविंद. आणि एवढी ती एकरूप झाली का भेद नाही देवा तया. प्रथमता देह इंद्रिय आहेत. हाच विचारमुळेच भ्रांतमय गैरसमज आहे. मी शरीर आहे हेच काय? गैरसमज. त्याच्याशी तादात्म्य होणे ही त्यापुढची दुसरी भ्रांती. मी आहे आणि मी तोच आहे ही भ्रांती दुसरी. या सर्वांची कल्पना केली जाते. ती व्यक्तीच्या आंतरिक गोंधळामुळे नक्की निर्णय लागत नाही. त्यामुळं नेमकं काय, मग हे नाही तर हे नाही तर हे, ते तर माहितीच नाही. या सर्वांची जी कल्पना केली जाते ती व्यक्तीच्या आंतरिक गोंधळामुळे. जी स्वप्नामध्ये पाहिलेली असते ते जागे झालेल्या व्यक्तीला बाधित करू शकत नाही. स्वप्नात वाघ पाहिला पण तो वाघ खाऊ शकतो का जागे झाल्यावर? तशी ज्यावेळेला याच्यातून जागे हो म्हणून उठबा होय जागा पाहे वासुदेवाला. शरीर म्हणजे सुदिन उगवला दान आपुले घाला. मी शरीरे याला तिलांजली देऊन टाका. संसार सार नोहे माया मृगजळ भासत. क्षणात भ्रांती याचा काय विश्वास. म्हणून उडबा होय जागा. ठीक आहे ना. स्वप्नामध्ये यथेच्छ केलेले जेवण व त्याचा घेतलेला उपभोग हे काही जागृत अवस्थेत लागणाऱ्या भुकेचा निराश करू शकत. म्हणून भ्रांतीमुळे कल्पनेने उभारलेल्या गोष्टी सत्यत्वाने असू शकत नाही. हे तुम्ही डोक्याने तुमच्या ठरवलेले हे काही खरं नाही.
तू केलेल्या युक्तिवादास तू जे काही आत्ता म्हणलास ते जर सत्य असेल तर मोक्ष अशक्यच होईल. हा जर असा संसार एवढा व्यापक असेल तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कोण माईचा लाल आहे का हा संसार उखडून फेकून देऊ शकतो. संत सुद्धा उखडू शकत नाही. मग उखडतात का? तो आहेच नाही म्हणून. सश्याचे कान कापले पाहिजे, सश्याची शिंग कापली पाहिजेत की नाही. आता मी फसलो तुम्ही हसले हे का नाही. कळालं की नाही. आकाशाचा निळा कलर काढून आपण पांढरा कलर मारायचा. निळा आहेच कुठं. काढायला त्याचं आयुष्य जाईल. आता हा कलर काढायचा म्हणजे दुसरा लावायचा म्हणजे हा काढायला लागेल. तो गेला तरी तो कलर निघायचा नाही, कारण आहेच नाही. तू जे काय आता म्हणलास ते जर सत्य असेल तर मोक्ष हा अशक्यच होईल हे सद्गुरू कबूल करतात. आणि आणखी म्हणतात परंतु मन हीच स्वतः भ्रांती आहे. मन सुद्धा भ्रांती आहे. तू जी कल्पना केली आहेस ती सुद्धा भ्रांतीमुळेच मी बद्ध आहे. जेव्हा सत्य ज्ञान प्राप्त होते तेव्हा अविद्येचा नाश होतो. सकाळीच आपण पाहिलं ना, एका झटक्यात व्यास तुमचा मी अज्ञान घालू शकतो. नारद मुनी म्हणतात तू ये बस, तुझं मी अज्ञान एका झटक्यात, अज्ञान शिल्लकच राहणार नाही, जळून राख होऊन जाईल. ते म्हणतात मोक्ष असू शकत नाही. हे सत्य ज्ञान प्राप्त होते जेव्हा तेव्हा अविद्येचा नाश होतो. म्हणून माझ्या प्रिय बालका, काय रिलेशन जोडलेले. नानांनी टाकलेली काल स्टेटस पाहिला. प्रेमानंद बाबा त्यांच्या गुरुला भेटायला गेलेत. गुरुनी कसं जवळ घेतलंय त्यांना, आणि त्यांनी मर्यादा सोडली नाही. गुरु त्यांच्या ते पायाजवळ बसले तर गुरुजी त्यांना जवळून घेतात, तोंडावरून गालावरून हात फिरवतात, डोक्याला डोकं लावतात त्यांच्या. हे प्रिय बालका, मोक्ष असू शकत नाही हे सत्य नव्हे. अशा तऱ्हेने अविद्या जर अनादी असती तर मोक्ष असू शकला नसता, पण ती नाही म्हणून अनादी आहे. जेव्हा सत्यत्वाची प्रचिती येते तेव्हा तिचा अंत होऊ शकतो, ती संपली जाऊ शकते. कशी संपली जाऊ शकते बघा. याच्यामध्ये कर्माचा सिद्धांतामध्ये एक दृष्टांत सांगितलेला आहे. सापडलं सावी है ना. एकदा एक ग्रस्त रात्री आपल्या पत्नीबरोबर गप्पा मारित होता. नंतर दोघांना झोप लागली. थोड्याच वेळात त्या ग्रस्ताला एक स्वप्न पडले. 1.5 मिनिटाचं स्वप्न आहे, तसं याच्यात पण आलेलं आहे. गप्पा मारित होते, दोघांना झोप लागली. थोड्याच वेळात त्या ग्रस्ताला एक स्वप्न पडले. स्वप्नात त्याला असे दिसले की त्याने एका माणसाचा खून केला. पोलिसांनी त्याला पकडले. खुनाच्या आरोपाखाली सतत 3 वर्षपर्यंत त्याच्यावर खटला चालला होता कोर्टामध्ये. व आरोप सिद्ध होऊन त्याला 10 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा झाली. किती वर्ष केस चालली होती? 3 वर्ष. आणि मग ठरलं कितीचं त्याला शिक्षा? 10 वर्षाची. जेलर फार कडक स्वभावाचा होता. रोज काही ना काही कारणावरून त्याला पाठीवर चापकाने फटके मारी. असे होता होता त्याने 3 वर्ष शिक्षा भोगली. किती वर्ष? आणि केस किती वर्ष झाली होती? 6 वर्ष झाले की नाही आता. आणि आता किती शिल्लक राहिले त्याचे? 7 वर्ष. फटक्याच्या माराने त्याच्या पाठीच्या अगदी धिरडे झाले होते. धिरडे माहिती आहे ना तुम्हाला? माहिती आहे का धिरडे? प्रवीणला माहिती आहे, याला धिरडे काढणार त्याचा आहे का ते? हे की नाही. धिरडे झाले होते. एक दिवस काही कारणास्तव जेलर फारच भडकला व त्याने त्याला इतके मारले की त्याची पाठ रक्तबंबाळ झाली. स्वप्नातच तो जोराने अरे बाप रे, माफ करा, आणखी नको असे ओरडू लागला. व तेवढ्यात त्याला जाग आली. पत्नी शेजारीच होती. तिने घाबरून विचारले, काय झाले, का ओरडता? तुम्हाला किती घाम फुटला आहे? त्याने एवढ्या मोठ्याने नाही म्हणत पत्नी. एवढ्या मोठ्याने म्हटले तो राक्षस तर भडकूनच उठल मग. त्याने सांगितले, अगं माझ्या पाठीकडे बघ, फटक्याच्या माराने ती रक्तबंबाळ झाली आहे. बायको म्हणाली, अहो तुम्ही तर 2 पांघरुणे पांघरून गादीवर चांगले झोपलेले आहात, पाठ रक्तबंबाळ कशी होणार? पाठीला घाम आला आहे. कसं काय आला? स्वप्नातून जागे झाल्याबरोबर त्या माणसाला आपल्या खऱ्या स्वरूपाचे भान झाले, ज्ञान झाले की मी कोणी नाही,
मी निर्दोष आहे, केवळ स्वप्नात आपण घाबरलो. आणि नंतर त्याने आपल्या पत्नीला सांगितले की स्वप्नात मला एका माणसाच्या खुनाबद्दल 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा झाली व त्यातील 3 वर्षाची शिक्षा भोगूनही झाली. त्याआधी 3 वर्षे खटला 3 वर्षेपर्यंत चालला होता, इत्यादी इत्यादी त्यांनी सांगितलं. पत्नी म्हणाले, अहो रात्री 12पर्यंत आपण गप्पा मारित होतो, नंतर दोघांना झोप लागली व आत्ता तर अवघे 12:30 वाजले आहेत. किती टायमात स्वप्न पडलं? अर्ध्या तासात तुम्ही 6 वर्षे कोठे जाणार? त्या माणसाला स्वप्नाचा 10 वर्षाची शिक्षा झाली होती, त्यातील 3 वर्षाची सजा त्याने भोगून संपवली. आता त्याला राहिलेली 7 वर्षे तुरुंगात काढणे जरूर आहे का? आता त्याला बदनस्थिती आहे का? मोक्षच आहे का नाही झटक्यावर लगेच, ठीक आहे ना. स्वप्नावस्थेत, जागृत अवस्थेत, स्वप्नावस्थेतून जागृत अवस्थेत आल्यावर तुरुंगवासाच्या राहिलेल्या 7 वर्षाचे त्या माणसाचे संचित कर्म त्वरित भस्मसात झाले. भक्ता संचित क्रियामान प्रारब्ध क्रियामान भक्ता संचित नाही जाण. अजून डोक्यात नाही. ज्यांनी साधना घेतल्यात आणि साधना देतात त्यांच्याच डोक्यात नाही, तेच डोक्यात कचरा भरतात. तुझं अजून प्रारब्ध आहे, संचित आहे, क्रियामान. मग तुमच्याकडं कशाला आम्ही आलोय? हा, आमची राखरांगोळी केली का नाही तुम्ही? नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. सगळं संपलंय आपलं, तरी अजून मस्ती आहे आपल्याला. कारण आता त्याला आपल्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान झाले. त्या ज्ञानाग्नीने त्याचे संचित कर्म भस्म झाले. ज्याप्रमाणे स्वप्न अवस्थेतील सुखदुःखे स्वप्न असेपर्यंत खरीखुरी वाटतात, पण त्या अवस्थेतून त्यातून श्रेष्ठ जी जागृत अवस्था त्यात आल्यावर सर्व मिथ्या भासतात, कारण ती मिथ्याच असतात. संसार कसा आहे? मिथ्या. आता त्या मिथ्यात पुढं मोक्ष मिळवायला जायचा? अरे आपण पहिलेच सुटलेले. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे. त्याप्रमाणे जागृत अवस्थेतील सर्व सुख दुःखे ही मिथ्याच असतात, पण जोपर्यंत माणूस जागृत अवस्थेतून श्रेष्ठ जी ज्ञान अवस्था त्यात पोचत नाही, ती ज्ञानावस्था प्राप्त करू शकत नाही, तोपर्यंत ती खरी खुरी भासतात. पण ज्ञानावस्था प्राप्त होता क्षणी ती सर्व मिथ्या होती याबद्दल खात्री होते. अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा जाय पळोनी तक्षणी जागी नला. त्या क्षणाला बाबाने अनुग्रह दिला ना, तेव्हाच आपलं कार्यक्रम संपलेलं आहे. पण आपल्याला मस्ती जास्त आहे. उरलेली मस्ती आपण उद्या बघूया. त्या अर्ध्या मस्तीत आज राहूया आपण, आहे का नाही? असं अजून 1-2 पॅरेग्राफ आहे. उगाच धावपळ करून उपयोगाची नाही, कारण सुटण्याच्या बेतात आलो आहे. उगाच गुतायचं कशाला, आहे का नाही? आणि ह्या पुस्तकाचं नाव आहे कर्माचा सिद्धांत, पेज क्रमांक 49 आहे ना. 47, 48 आणि 49 3 मध्ये आपली सगळी हिस्ट्री आलेली आहे का नाही? असो, श्लोक क्रमांक विवेक चुडामणी श्लोक क्रमांक किती? 194ला थांबतोय आपण. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान विवेक चुडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. स्वामी ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरु वैष्णव संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे देणे वाग्यज्ञ दोषावे, दोषोनी मज द्यावे पसाय दाणे. जे कांची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे ते मिलजावो. विश्वस्त धर्म सूर्य पावो. जो देवांची तो ते गावो. प्राणी जात दर्शन सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त मंडळी भेट तुला
चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलतेचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे लांछन मार्कंडचे तापैन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होली ती लोकी भजित आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवाळेजी एक म्हणे श्री विश्वेश्वराहो हा होईल राण बसाहो येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम शांती शांती